पहिलं सूत्र जे होतं अथा तो ब्रह्मजिज्ञासा, तर आता ब्रह्मजिज्ञासा करावी. कधी करावी? तर साधन चतुष्ट युक्तता झाल्यानंतर ब्रह्मजिज्ञासा करावी असं. आणि मग ते साधन चतुष्ट आपण बघितलं की विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि तितिक्षा, आपलं मुमुक्षत्व. हां, ते साधन चतुष्ट जे आहे समाधी षटकामध्ये तितिक्षा येते, म्हणून ते वेगळं साधन ते मानलेलं नाही आहे, ते सहाय्यकच मानलेलं आहे. आणि मुमुक्षत्व अत्यंत महत्त्वाचं आहे. जर मुमुक्षत्व नसेल तर मग त्याच्यात काय उपयोग होत नाही. म्हणून मुमुक्षत्व हे अत्यंत महत्त्वाचं आहे. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करेल नारायण, ऐसे सांगा तुम्ही संतजन, करा समाधान चित्त माझे. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, फार सुंदर आहे की मला तुम्ही त्यांचं असं माणसाला वेड लागलं पाहिजे. पहा, वेडा झालो वेडी यांच्या गावा गेलो, तो वेडा झाला पाहिजे. हां, म्हणून म्हटलेले मुक्त पुरुष जो आहे, एक तर तो वेडा असतो, नाही तर तो महाराज त्याची अवस्था इतकी म्हणजे हे असते ना की जगात वागे जगा वेगळी गोष्ट सांगे, जयाच्या अंतरी ज्ञान जागे तोची साधू. साधूची व्याख्या इतकी सुंदर मुकुंदराज स्वामींनी केली. ते म्हणले जगात वागतो तो, पण बोलायला लागला तर जगा वेगळं बोलतो. पण मग आपण म्हणतो मराठीत बोलतो, पण आम्हाला समजत का नाही? असं होतं कधी कधी. एस टीमध्ये वगैरे जर आपल्या दोन जोडी जर आपण एक गुरुबंधू वगैरे असलो आणि आपली जर चर्चा सुरू झाली आणि तिसरा जर आणखीन कोणी येऊन बसला तर नुसतं आपल्या तोंडाकडे बघतो, यांचं काय चाललंय बा, यांचं काय चाललंय बा, त्याला समजतच नाही. बरं, असतं मराठीच असतं, परंतु अध्यात्म विषय असा आहे की अज्ञात ज्ञापकत्वम शास्त्रस्य शास्त्रत्वम. शास्त्राची व्याख्या करताना त्यांनी असं केलं की अज्ञात ज्ञापकत्व, जे जीवाला अज्ञात आहे, जे जीवाला माहीत नाही ते बोलावं, शास्त्र ते बोलतं. संसारातल्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहे आणि ते बोलण्यामध्ये तुमचं काय विशेष काही नाही आहे ते. म्हणून असं बोलावं की आमचे गुरुवारे सांगायचे, ऐसी एक बात बोलना कोई न बोले झूठ, ऐसे जगह पे बैठना कोई न बोले उठ. आपण काय आपल्याला कोणी, हे बघ, तुम्ही जर सर्वात अगोदर पुढे येऊन बसले तर कोणीतरी मध्ये अहो हे जरा VIP आहे बरं का, तुम्ही जरा मागे करा. नाटकात बिटकात असं ते होतं, मोठमोठ्या सभेमध्ये असं होतं. ते पुढची लाईन VIP लोकांसाठी असते आणि आपल्याला काही माहीत नसतं. आपण वारकरी आले का बसले, तिथं बसायला दिसलं पण बसले आणि त्यांना वाटतं हा कसं उठवावा, मग ते हळूच येऊन सांगते, महाराज हे जरा VIP लोकांचं आहे बरं का. बरं, आपण समजून घ्यायचं मागं. मग पुढून मागं जाण्यापेक्षा मागून पुढं आलेलं बरं ना. हां, पण ते आपल्या तर असो तात्पर्यार्थ आपल्याला असा बघायचा की बाबा अथा तो ब्रह्मजिज्ञासा, या सूत्राचा जिज्ञासा ही खूप महत्त्वाची आहे. जोपर्यंत एखाद्या गोष्टीची जिज्ञासा निर्माण होत नाही ना, तोपर्यंत ते ध्येय प्राप्त होत नाही. तुम्ही विचार करा, इतके मोठमोठे शास्त्रज्ञ, अहो आपल्याला 1000 वेळा कवठ डोक्यात पडल्या, पण कधी वाटलं का आपल्याला की वरूनच खाली का पडतं म्हणून? मी सफरचंद मुद्दाम नाही म्हणलो, महाराष्ट्रात येतच नाही ते, त्याच्यामुळे आपल्या डोक्यात पडायचं काही कारण नाही. पण कवठ सगळीकडे, आम्हाला त्याचा अनुभव आहे. हां, आम्ही अभ्यासाला जायचो आणि कधीतरी हुकून चुकून त्या कवठात झाडाखाली बसायचो, ते वरून जी याच्याकडे टाकून पडलं आणि लक्षात नाही अरे. पण असं नाही वाटलं की वरूनच खाली का आलं म्हणून. नाही, त्या माणसाला ती शंका निर्माण झाली, नाही वरूनच खाली का आलं. आणि छंदच घेतला, असा धरी छंद जाय तुटून या भोबंद. तू असा छंद धर की जेणेकरून तुला ते प्राप्त होईल. हा, गोविंद गोविंद मना लागली या छंद, मग गोविंद ते काय भेद नाही देवा त्या. तो छंद लागला पाहिजे. म्हणून मी सुरुवातीला काय बोललो की तू वेडा झाला पाहिजे. परमार्थामधला माणूस हा वेडा वाटला पाहिजे लोकांना. तो त्यांच्यातलाच वाटला का मग काय उपयोग नाही, ते वेगळं वाटलं पाहिजे. हां, कोणी म्हटलं पाहिजे नाही हा माणूस याची गाठ नको पडायला, हा भेटला का तो परमार्थच बोलतो, असं होतं कधी कधी. तसं नाही व्हायला पाहिजे. तर तात्पर्यार्थ असा आहे, तर इथं त्यांनी तेच सांगितलं की बाबा अध्यास जो आहे तो अध्यास अहमबुद्धीने सिद्ध आहे, हे श्रुतीने सांगितलेलं आहे. ब्रह्म असंग आहे, ब्रह्म असंग आहे अशी श्रुतीने पण सांगितले. असंगोयम पुरुष हा, असं तर श्रुती म्हणतेच.
आणि मग जर श्रुतीने जर सांगितले की ब्रह्म कसं आहे, असंग आहे, आणि तुकाराम महाराजांनी सोप्या भाषेमध्ये सांगितलं, न करी रे संग राही रे असंग. किती सुंदर भाषा आहे. पण आपल्या लक्षात कुठे येते? त्यांनी ह्याचा अभ्यास सगळा केला होता. त्यांनी सांगितलेलं होतं की पाहिली पुराणे धांडोळीली दर्शने. मी सगळे दर्शनं अभ्यास केला म्हणले. हे षडदर्शनं जे आहेत, 6 दर्शनं जे आहेत ते मी सगळे बघितलेले आहेत म्हणले. आणि उरलेले बाकीचे जे आहेत नास्तिक तेही मी बघितलेले आहेत, ते पण त्यांना माहिती आहे. त्याचंही त्यांनी खंडन मंडन केलेले आहे. आणि माऊलींनी पण केले. एके हाती दंतू जो स्वभावता खंडितू बौद्ध मत संकेतू वार्तिकांचा. हे माऊलींनी तिथं खंडन मंडन केलेच आहे. एवढं आपल्याकरता करून ठेवलंय, मग आपल्या लक्षात काय येत नाही? त्याचं एकमेव कारण आहे की आपली वृत्ती तिकडे नाही आहे. म्हणून परमार्थ हा वृत्तीचा आहे, कृतीचा नाही महाराज, कृतीचा नाही. कृती करताना दिसतो माणूस, एक देवपूजा करताना दिसतो. फौजदार होते आता देवपूजेचं बी त्यांना ते होतंच ना, देवपूजा करायचे. आणि एकदा देवपूजा झाली की तिकडे ऑफिसमध्ये गेले की मग सुरू, मग जिकडचे तिकडचे त्यांचं खातं माहिती आपल्याला कसं आहे. हां, ते देवपूजा करत होते तेवढं त्यांचा तो असिस्टंट आला आणि त्या बाईसाहेबांनी विचारलं, काय रे म्हणे? नाही म्हणे, फार महत्त्वाचं काम आहे, ते फक्त साहेबांना सांगता येते, इतरांना नाही सांगायचं. ते देवपूजा करतायत. ते साहेबांनी ऐकलं. मग ऐकल्यानंतर ते पाठवून दे म्हणजे, देवपूजा चालू आहे, पाठवून दे. आला बिचारा. काय तो म्हणे, तो कालचा आरोपी तो बाहेर पळाला, पण त्याला धरलाय म्हणजे. आता ह्यांच्या हातामध्ये ते रंगणाच होता. आता इकडे तिकडे बघा, जाणवं होतं ना गाड्यात, ते असं काढलं. असा बांधून टाक आणि असा धोकटून काढतो, विचारू नको. तुम्ही सांगा, कृती होती की नाही? देवपूजेची कृती चालली होती, पण आता काय झालं शेवटी? ती देवपूजा ठरल का आता? ती याच्याकरता बोललो मी की परमार्थ वृत्तीचा आहे, कृतीचा नाही. आम्ही बिदरला गेलो होतो. बिदरला कार्यक्रम होता, आणि बिदरला कार्यक्रम असताना त्या 3 दिवसाचा कार्यक्रम होता. तिथं जगन्नाथ महाराज म्हणून एक होते. जगन्नाथ महाराज ते पण PSI होते. परंतु त्या माणसाची अशी अवस्था होऊन गेली की भगवान श्रीकृष्णाचं वेडच लागलं होतं ना. जसं ते पंडा, काय त्यांचं नाव होतं बघा, ते पण म्हणजे SP होते ते. त्यांना तर ते इतकं वेळ लागलं की ते स्वतःला राधा समजायला लागले, आणि राधेसारखा तो वेश करायचा स्त्रियांसारखा, आणि मग त्या भजन करायचं जसं आपले गुलाबराव महाराज. तोच प्रकार, वेगळं काय नाही. तर सगळे लोक त्यावेळेला मीडियावर इकडं तिकडं नाव ठेवतो. मी म्हणलं नाही, हे तसे. अरे जो माणूस IAS IPS होतो तो माणूस का असा असतो काय? पण ज्या अर्थी त्याला असं होतंय त्या अर्थी त्याची गोष्ट वेगळी. त्याने जाणलंय काहीतरी, त्याच्या लक्षात काहीतरी आलेलं आहे, आणि म्हणून त्याची अवस्था आहे. तसंच ते जगन्नाथ महाराज ते PSI होते. मग ते काय करायचे, नोकरीला जायचे. तिथले त्यांचे जे काही काम बी माहिती उरकलं की ते पाठीमागच्या रूममध्ये जायचे. ते आणि तिथं तो तिकडे एक तारे आहे जास्त, म्हणजे तेलंगणा वगैरे त्या भागामध्ये. तर ते एक ताऱ्यावरचं भजन त्यांनी ते सुरू करायचे. ते भजन म्हणत बसायचे, बस, दुसरं काहीच नाही, काहीच नाही. अशी अवस्था झाली की शेवटी अशी परिस्थिती झाली की आलेला आरोपी बी त्याला ते काही आरोपीच वाटना. खरं आहे ना, ब्रह्मदृष्टी जर झाली सगळीकडं तर कसं वाटेल तो आरोपी म्हणून? नाही वाटणार. आता मग सर मला म्हणले, मी त्यांना म्हणलं माझे बुट आहेत काय, ते ब्रह्म नाही का म्हणले. आपण तर ब्रह्मसूत्र सांगतोय आणि आपल्याला त्यांनी बरोबर सांग, ते ब्रह्म नाही का? तुम्ही जर ब्रह्मसूत्र सांगता तर तुमची दृष्टी तुमची ब्रह्मदृष्टी का नाही, असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला की खरंय ब्रह्मदृष्टी. आणि विसोबा खेचरांची तशी झालीच होती. नामदेव महाराजांना ती शंका पडलीच होती, ते पिंडीवरच पाय द्यायचे ना. असो, ते काय मी लांबत नाही. पण ह्या जगन्नाथ महाराजांची अशी अवस्था होऊन गेली की त्यांना आरोपी वाटायला तयार नाही.
आणि मग शेवटी वरच्या जे लोक आहेत ते बोलायला लागले त्यांना की तुम्हाला हे असं कसं होते. ते म्हणले तर माझा नाईलाज आहे, मला तसंच होते, मी राजीनामा देतो म्हणे, तुमची अडवणूक मी नाही करीत म्हणे. राजीनामा देऊन टाकला. नोकरीच का सोडून दिली. नोकरी सोडून दिली आणि आपल्या भाषणामध्ये ती नेमकी आमच्या भाषणात आली, आपल्या प्रवचनामध्ये आली होती. आणि मला कोणीतरी त्यांनी सांगितलं होतं त्या लोकांनी की जगन्नाथ महाराज आनेवाले आहे असं तसं. का आनंद वाटला मला, आपलं काय भाग्य आहे बा म्हणलं, ऐकणारा महात्मा कसा आहे. फार म्हणजे विशेष गोष्ट वाटली. म्हणजे असं जे ही जिज्ञासा याला म्हटले की ब्रह्माची जिज्ञासा तुम्हाला इतकी लागली पाहिजे. गौरांग महाप्रभू प्रकांड पंडित होते, प्रकांड पंडित. म्हणजे भारतामधले जवळजवळ सगळे विद्वान लोक त्यांनी हरवले होते. कारण पूर्वीचा काळ होता तो, वाद वाद उभा करायचा आणि त्या वादात जो जिंकल तो पंडित. तर यांनी आपलं प्रत्येकाला हरवलं होतं, कोणी त्यांच्या पुढे टिकला नाही. आणि ते होते गुरुकुलमध्ये शिकवायला गौरांग महाप्रभू. तर ते शिकवायला होते आणि योगायोगाने गंगेच्या किनारे पलीकडे गेले. तिथं त्यांना भारती तीर्थ भेटली आणि भारती तीर्थ भेटली. भारती तीर्थांनी त्यांना सहज कृष्णमंत्र सांगून टाकला. बस संपला विषय त्यांचा तिथून पुढे. माघारी आले. त्यांची पत्नी विष्णुप्रिया त्या समोरून आल्या. तर ह्यांनी विचारलं, आपण कोण आहात. तर त्या बाईला काय वाटलं असेल, तुम्ही विचार करा, तुम्ही प्रयोग करा पाहिजे घरी. तुम्हाला बायको काय म्हणते नाही नाही ती लगेच बरं का हा जेवायचं का नाही संध्याकाळी. मला ओळखीत नाही काय, पण ती विष्णुप्रिया होती. हा महाराज तिला म्हणजे अश्रू अनावर झाले की आपल्या पतीला हे असं काय झालं. तर मग ते म्हणले, अहो मी तुमची धर्मपत्नी आहे म्हणले. अरे बापरे, मी ओळखलंच नाही, मला माफ करू म्हणले. घरात गेले. शची माता त्यांची आई, आईला सांगितलं. म्हणले आई आता मी इथं राहू शकत नाही म्हणले. कारण म्हणले मला तर कृष्णाचा छंद लागलेला आहे, कृष्ण साक्षात्कार झालाय, मी आता काहीच करू शकत नाही. मी प्रपंचाच्या कामाचं नाही राहिलो, कुठलंच नाही. गुरुकुलामध्ये मी राजीनामा देऊन टाकला, मी आता इथून पुढे शिकू शकणार नाही म्हणले. आणि जर शिकवायचं म्हणलं तर मी फक्त कृष्ण भजन शिकवेन, दुसरं काहीच नाही शिकवेन. ते तर न्याय वैशिषिक सांख्य वगैरे सगळ्यामध्ये प्रवीण होते, हे नाही शिकू शकणार. अध्यापकांनी जे जे मुख्य होते त्यांनी म्हटले पण त्याचा विलाज नाही, तुम्हाला राजीनामा द्यावा. राजीनामा देऊन टाकला. मला सांगायचं तात्पर्य असं आहे, मला काही ती कथा नाही सांगायची, परंतु ब्रह्म जिज्ञासा जी म्हणतो ना आपण, ती जिज्ञासा निर्माण झाली पाहिजे. आणि एकदा का ती जिज्ञासा निर्माण झाली की मग विषय सांग. मग अध्यास तुमचा संपला. आणि मी इथं तेच म्हणून राहिले की ब्रह्मसंदिग्ध वस्तू आहे हा या विचारशास्त्राचा विषय आहे. म्हणजे पूर्वपक्षाने असं म्हटलं की ब्रह्मसंदिग्ध नाही, ब्रह्मसंदिग्ध नाही, असंदिग्ध आहे ते ब्रह्म. आणि मग तो विचाराचा विषय होणार नाही. विचाराचा विषय कधी होतो आणि कोणता होतो, ज्याच्याविषयी काही संशय आहे तो विचाराचा विषय होतो. ब्रह्माविषयी काही संशयच नाही तर तो विचाराचा विषय होईल कसा. मग विचाराचा विषय जर होत नसेल तर तुमचा ग्रंथ आरंभ निष्फल आहे. हे कोण म्हणतं, पूर्वपक्ष म्हणतो. पण उत्तर पक्षाने सांगितलं की ब्रह्म विचाराचा विषय आहे. मग कसा आहे तर त्यांनी त्याच्याकरता अनिर्वचनीय ख्याती सांगितली की ते कसं आहे, ब्रह्म अनिर्वचनीय, ते निर्वचनीय आहे. आणि त्याच्याकरता म्हणून त्यांनी सांगितलं की तादात्म्य अध्यास मानला की ब्रह्म विचाराचा विषय होतो. काय होतंय गंमत अशी की त्यांनी सांगितलं की रज्जू सर्प, आता ते वारंवार येणार आहे रज्जू सर्पाचं उदाहरण. रज्जू सर्प जसं त्या ठिकाणी सर्प नसतोच, तो असतो रज्जू. परंतु रज्जू असूनही जो आपल्याला जर सर्प वाटत असेल तर तो विचाराचा विषय आहे की नाही, विचाराचा विषय येतो. तुम्ही ब्रह्म आहात पण तरीही तुम्हाला मी ब्रह्म आहे असं वाटतं का, नाही वाटत, नाही वाटत. मी ब्रह्म आहे असं वाटत नाही. तुम्ही एखाद्याच्या पाया पडायला लागले की तो पटकन आणतो, नको 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 नको, का त्याला वाटतं मी देव नाही ना, हे कसे काय पाया पडतात माझे. म्हणजे आपल्याविषयी त्याला त्या ब्रह्माविषयी त्याला संशयच नाही आहे. मग आता बघा, मग त्यांचं म्हणणं तेच आलंय की त्या ब्रह्माविषयी संशय आहे आणि संशय निर्माण करता येतो आणि म्हणून तो विचाराचा विषय पण आहे.
म्हणून आरंभ, आमचा ग्रंथ आरंभ किंवा आमचा ब्रह्मसूत्र आरंभ जे होतोय ते आमचं काही निष्फळ नाही आहे, कारण तो विचार करता येतो. ते तादात्म्य अध्यास जर मानला तर मात्र विचाराचा तो विषय आहेच, निश्चितपणे आहे. आणि म्हणून तोच विचार करायचा आहे की मी कोण आहे, कोहम कथमिदम जातम, मी कोण आहे, मला कुठं जायचंय, हा विचार आपण कधी करतच नाही. हा विचार करायचा. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी सांगितलं की दुसरं जे सूत्र आहे ते जन्माद्यस्यतः, हा अनिर्वचनीय ख्याती त्यांनी पहिल्या याच्यामध्ये सांगितलं की त्याचं निर्वचन करता येत नाही, बोलता येत नाही आपल्याला. आहे वस्तू ती वस्तूच आहे, परंतु त्या वस्तूचं निर्वचन करता येत नाही. सर्प कसा आहे म्हणून तुम्हाला सांगता तो का रज्जूवरचा, नाही सांगता येत. बरं, दिसत नाही का, दिसतो. आहे का, नाही. म्हणजे दिसायला पण आहे पण असायला नाही. मग अशा वेळेला काय म्हणायचं, तर ते अशा वेळेला त्याला एक अघटित घटना पटीयसी माया, अघटित हे न घडणारी गोष्ट ती घडवत असते, न घडणारी गोष्ट ती घडवीत असते. म्हणून त्या मायेला पदवी अशी आहे सदासद विलक्षण अनिर्वचनीय. ते सदही नाही आणि असदही नाही. सद म्हणावं तर ज्ञानानंतर त्याचा बाध होतो, आणि असद म्हणावं तर प्रत्यक्ष दिसतंय. म्हणून सदही म्हणता येत नाही आणि असदही म्हणता येत नाही. म्हणून सदा सदाहून विलक्षण अनिर्वचनीय, त्याच्याविषयी बोलता येत नाही म्हणून निर्वचन करता येत नाही. म्हणून सदासद विलक्षण अनिर्वचनीय अघटित घटना पटीयसी माया. एवढी मोठी डिग्री आहे तिची. हा, ती डिग्री लहान नाही. सदासद विलक्षण अनिर्वचनीय अघटित घटना पटीयसी माया. आणि आता हे एवढं अवघडात आपण बोलतो. नामदेव महाराजांनी इतकं सोपं केलंय ना. संत हे आम्हाला विचारलं की तुम्हाला ब्रह्मसूत्र का शिकायचं, काही सांगता नाही आलं. पण ते चांदेकर महाराज म्हणले ब्रह्मसूत्र याच्याकरता शिकायचं की आपल्याला संत वाङ्मय कळावं म्हणून. संत वाङ्मय याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, ते कळावं. संतांनी सगळं त्यात आणले. नामदेव महाराज असं म्हणले, नाही तेच कैसे झाले रे खेळिया. बघा बरं का, नाही तेच कैसे झाले रे खेळिया, नाही तेच दिसू लागले रे, अरूप होते ते रूपाशी आले, जीवशिव नाम पावले रे. ऐक खेळिया तुझं सांगतो, ऐशी जाणून खेळ रे. सोपं सोपं केलं. तुला खेळ सांगतो म्हणले, कसं खेळायचं लक्षात घे म्हणले. अरूप होतं, नाही तेच कैसे झाले रे खेळ. सर्प नाहीये पण दिसला, नाही तेच कैसे झाले रे खेळ्या, नाही तेच दिसू लागले रे. जे सर्प नाहीये पण नसताना दिसू लागला, तसं जगत नाहीये पण नसताना दिसू लागलं. देह खरा नाहीये पण खरा वाटू लागला, असा सिद्धांत त्याचा करायचा. मग हे नाहीये तरी पण दिसू लागतं. अरूप, अरूप होते ते रूपाशी आले. ते रूपवान नाहीये पण रूपाशी आले, म्हणजे आकार पण दिसायला लागला. काय नामदेव महाराजांनी किती सुंदर सांगितलं. अरूप होते ते रूपाशी आले, जीवशिव नाम पावले रे. त्याला जीवशिव नाव हे पण आलं. ज्ञानोबरायांनी फार सुंदर सांगितलं एका अभंगामध्ये. ते म्हणतात, ईश्वर तो देव छाया तेची शिव, प्रतिछाया जीव बोली जेती, एकतेची सूत्र तिन्हीशी मिळवणी, जाणती ते ज्ञानी आत्मविद. माऊलीचा अभंग. ते म्हणतात ईश्वर तो देव आणि प्रतिछाया जीव. याला दृष्टांत दिला त्यांनी, तो बिंब प्रतिबिंबवादाचा. पंचदशीमध्ये बिंब प्रतिबिंबवादाचा विषय येतो. आपण जर आरसा असा घेतला तर आपलं प्रतिबिंब त्याच्यात आपल्याला दिसतं. मग आतलं प्रतिबिंब खोटं आहे याची जाणीव आपल्याला असती, म्हणून गंध आपण आपल्या इकडे लावतो, तिथं नाही राहील. पण तेच चिमणी जर आरशावर बसली तर तिला मात्र ते आतलं खरं वाटतं. त्या डिस्कवरीमध्ये एका माणसाने प्रयोग केला होता. भला मोठा आरसा लावला त्या जंगलात, तर त्या आरशा पुढं मग गोरीला येऊन नाचायचा. त्याला वाटायचं आतलं दुसरा गोरी स्वतःची छाती पिटायचा मोठमोठीने. त्याला वाटायचं मी याला मारीन. त्याला बिचारायला काय माहिती आतलं कोट आहे म्हणून. ते बिबटे ते सगळे तिचे पुढून जायचे, बघायचे, रागाने डरकाळे फोडून निघून जायचे. हे का, तर ते आतलं जे प्रतिबिंब आहे
बिंबाचा प्रति, म्हणून ते प्रतिबिंब, प्रतिध्वनी, ध्वनीचा प्रति. मग ते खरं वाटायचं ना. तसं आपल्याला काय वाटतंय की जीव खरा वाटतो. माऊली तेच म्हणतात, माऊली म्हणतात ईश्वर तो देव छाया तेची शिव. जसं आपण जर एक आरसा धरला आणि तो सूर्याकडे केला तर त्याच्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडतं की नाही आरशात. मग तो सूर्य जो आहे ना तो ईश्वर आहे, ते ब्रह्म आहे. ते कसं आहे, ब्रह्म आहे. आणि ह्या आरशामध्ये जे पडलेलं प्रतिबिंब आहे ना ते काय आहे, छाया तेची शिव. तो शिव आहे, तो काय आहे, शिव आहे. आणि बघा इथलं पुन्हा कवडसा भिंतीवर टाकायचा. भिंतीवर टाकला का तिथून प्रतिबिंबित होत नाही, परत नाही होत. मग ते भिंतीवर पडलेलं काय आहे, जीव आहे. जीव मलिन उपाधीने आहे ना, म्हणून त्याचं प्रतिबिंब परत पडत नाही. जीव मलिन उपाधीने युक्त आहे. जीवाच्या ठिकाणी पंचकोश आहेत, अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, हे सगळं जीवाच्या ठिकाणी आहे. आवरण, विक्षेप, हे सगळं जीवाच्या ठिकाणी, म्हणून त्याचं पुन्हा प्रतिबिंब पडत नाही. आणि आरसा जे आहे तर आरसा ही स्वच्छ उपाधी आहे, त्याच्यामुळे त्याच्यातून ते पुन्हा रिफ्लेक्ट होतं. त्या आरशातून रिफ्लेक्ट का होतं, तर ती स्वच्छ उपाधी आहे. आणि सूर्य जो आहे त्याला उपाधीच नाही. तसं ईश्वर म्हणणे, इथे ईश्वर म्हणण्यामध्ये ब्रह्म आहे, ब्रह्माला उपाधी नाही. ज्या वेळेला त्या ब्रह्मालाच उपाधी लागते, त्या ब्रह्मालाच उपाधी लागते, त्यावेळेला त्याला आत्मा म्हणतात. देहाची उपाधी लागली की त्याला आत्मा म्हणतात आणि त्याला जीव म्हणतात. मग आता तो जीवपणा घालवायचं म्हणजे काय करावं लागेल, काही नाही, हे सगळं खोटं एवढं कळावं लागेल, बाकी दुसरं काय. म्हणून उपाधीचा निराश व्हायला पाहिजे. ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलेलं आहे माऊलींनी, माऊली म्हणतात या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. हा, ही जी उपाधी आहे त्या उपाधीमध्ये आहे ते सगळं. पण याच्या आपल्याला काय करायचं आहे, आत्म्याचं दर्शन नाही करायचं आपल्याला, आपल्याला उपाधीचा निराश करायचा आहे. आपल्याला काय करायचं, उपाधीचा निराश करून टाकायचं. उपाधी गेली ना बस आपला विषय संपला. मी तुम्हाला एक उदाहरण वेगळं सांगतो जाता जाता. काही विषय दोघांवर पैकी असं कोणाचं घडू नये. नवीन लग्न झालेलं आहे ना, आता घडतंय ते सगळीकडं. नवीन लग्न झालं, कशावर नाही भांडणं होतं तर कशावर लगेच घटस्फोट. इथे इतकं सोपं झालं ना की विचारतच सोय नाही, कसं काय कळतच नाही. मग आता बघा, पती पत्नी हिंदू धर्माचे आणि त्यांचे भांडणं झाले. त्यांचे भांडणं झाल्यानंतर अगोदर काय विचारलं, हे कोण आहे तुझा, तर ती पती आहे. त्याला विचारलं कोण, तो पत्नी आहे. म्हणजे पती पत्नी हा भाव त्यांचा कायम आहे. पण भांडणं झाले आणि म्हणले घटस्फोट घ्यायचा. कोर्टामध्ये गेले, घटस्फोट मिळाला. आता मिळतोय पटकन घटस्फोट मिळाल्यानंतर दोघं बाजूला झाले. पण नेमकं वट सावित्री पौर्णिमेला ती तिथं आहेच मग प्रदक्षिणा करायला. मग तिला आता स्त्रिया लय हुशार असतात, तिला हळूच एका बाईने विचारलं, अगं तुझा घटस्फोट झाला होता ना, मग जरी झाला तर मी सुवासिन आहे ना. म्हणजे त्याचा संबंध संपला, पण हिचं सुवासिनीत्व ते संपलं नाही. म्हणजे तिच्या ठिकाणी जे सुवासिनीत्वाचा जो भाव आहे तो भाव तिथं गेला नाही. तिचा कायद्याने गेलं पण संस्कारांनी गेलं नाही ना. आणि त्याला विचारलं किंवा त्या बाईला जर त्याच्या तोंडावर जर कुणीतरी शिव्या दिल्या तर त्याला राग येतो. मग माझ्या बायकोला असं म्हणतो, अरे पण तुझा घटस्फोट झाला ना. पण झाला म्हणून काय झालं, माझी बायकोच काय. म्हणून उपाधीचा निराश होणं म्हणजे तादात्म्य संपणं. उपाधीचा निराश होणं म्हणजे तादात्म्य संपणं. त्यांचा आपला संबंध नाही असं वाटणं. मग संबंध सोडायचा आहे. महाराज तुकाराम महाराजांनी, आता ते गेलेच असतील ना स्मशानात, ते गेले. हां, महाराज म्हटले की ते प्रेताची तिथं आपण ती घागर घेऊन फिरतो ना, तर महाराज म्हणले फिरविला घट फोडीला चरणी, महावाक्य ध्वनी बोंब झाली. तिथं बोंब मारतात त्या स्मशानात, ती घटपड, आणि तो घटस्फोट शब्द तिथून आलाय. नाही खरंच ना,
ते जे आपण खांद्यावर घेऊन जे सोडतो ते घट, आणि त्याचा आवाज होतो की नाही, त्याचा स्फोट होतो. आणि तो स्फोट झाला का सगळे म्हणतात चला आता स्फोट झाला. म्हणजे काय, संबंध संपला, संबंध संपला. मग आपल्याला काय करायचंय, आपल्याला फक्त संबंध सोडायचा आहे. आणि संबंध काय लवकर सुटत नाही, ही फार मोठी अडचण आहे. हा, उपाधी गेली का संपला विषय. हा, उपाधी माझी आपलं बघा काहीतरी एक आहे प्रमाण, असो मला आठवलं मी सांगतो. तर ही उपाधी जोपर्यंत जात नाही तोपर्यंत तुम्ही साधू जरी झाले तरी त्याचा काय उपयोग नाही. संन्यास घेतल्यानंतर त्याला तर त्या बाकीच्या उपाधीचा छंद असतो. शिष्य शाखा जोडणं, झोपडी असली तर तिचे निदान बिल्डिंग तयार करणं, भक्त निवास तयार करणं, ही उपाधीच आहे. हां, दुसरं काय उपाधी आहे. आणि त्याचा संबंध संपला पाहिजे. त्याचा संबंध संपला की मग तुम्ही अखंड ब्रह्मच आहात, दुसरं काही नाही. आणि म्हणून मग आता त्या पहिल्या अध्यायामधलं दुसरं सूत्र जे आहे ते काय माहिती आहे का, ब्रह्मलक्षण अधिकरण. अधिकरण जे आहे ते ब्रह्मलक्षण अधिकरण हे नाव आहे त्याचं. आणि त्याचं ते सूत्र जे आहे ते जन्माद्यसी यतः. तुम्ही ब्रह्माची जिज्ञासा करता, ते ब्रह्म कसं आहे विचारणारच तुम्हाला. तुम्ही जर चर्चा करता म्हणले की त्याला तो म्हणजे आपोआप प्रश्न विचारणार. तो पूर्वपक्ष उत्तर पक्ष ही हिंदू धर्माची वैशिष्ट्ये की गुरुला तुम्ही विचारू शकता. बाकीच्या इतर याच्यामध्ये विचारायची भानगड नाही, बिलकुल नाही. आम्ही म्हटलो का नाही असं करायचं तसंच करायचं, पण आपल्याकडे तसं नाही आहे. तुम्ही कोणता ग्रंथ काढा, कोणताही अगदी वेद काढा, तुम्ही काही काढा, त्याच्यामध्ये तुम्हाला संवाद आढळेल, गुरु शिष्य संवाद आढळेल. उपनिषद बघा ना तुम्ही, गुरु शिष्य संवाद येऊ म्हणजे तुम्हाला विचारण्याची परवानगी आहे. हे किती सुंदर आहे. तर बघा ते म्हणतात की जन्माद्यस्य यतः,